गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत नेक्स्ट ग्लँड, इंडोक्राइन ग्लँड, ते म्हणजे थायरॉइड ग्लँड. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं पिट्युटरी ग्लँडबद्दल, जिला आपण मास्टर ग्लँड म्हणलं होतं. ज्यांनी कोणी पिट्युटरी ग्लँडचा व्हिडिओ पाहिला नसेल ते इथं वर एक लिंक येईल, त्याच्यावर क्लिक करून पाहू शकता. तर थायरॉइड ग्लँडमध्ये आज आपण पाहणार आहोत इंट्रोडक्शन थायरॉइड ग्लँडबद्दल, नंतर लोकेशन कुठं असते ते, नंतर त्याचं स्ट्रक्चर, एक्सटर्नल स्ट्रक्चर कसं आहे, नंतर हिस्टॉलॉजी ऑफ थायरॉइड ग्लँड, सिंथेसिस, स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट ऑफ हार्मोन्स महत्त्वाचा पार्ट आहे, ज्याच्यावर क्वेश्चन पडू शकतो एक्झाममध्ये. राईट नोट ऑन सिंथेसिस ऑफ थायरॉइड हार्मोन्स. नंतर पुढचा एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे रेग्युलेशन ऑफ हार्मोन सिंथेसिस. थायरॉइड हार्मोनचं सिंथेसिस कसं रेग्युलेट केलं जातं बॉडीमध्ये. नंतर आहे फंक्शन्स, थायरॉइड ग्लँडचे फंक्शन्स काय आहेत, थायरॉइड हार्मोन्सचे फंक्शन्स काय आहेत, डिसऑर्डर्स, आपल्या शरीरामध्ये थायरॉइड ग्लँड व्यवस्थित काम करत नसेल तर त्याचे कुठल्या कुठल्या डिसऑर्डर घडू शकतात ते, आणि एक शेवटचं एक हार्मोन आहे थायरॉइड ग्लँडचंच, ते म्हणजे कॅल्सिटोनिन. त्याच्यावर एक आपण ओव्हरलुक करणार आहोत. तर इंट्रोडक्शनमध्ये पाहणार आहोत आपण थायरॉइड ग्लँड ही शरीरातली 2 नंबरची महत्त्वाची इंडोक्राइन ग्लँड आहे पिट्युटरी ग्लँडनंतर. एक बटरफ्लाय शेप्ड ग्लँड आहे की जी आपला बेसल मेटाबॉलिक रेट कंट्रोल करते. आपलं बॉडीची ग्रोथ जी काय आहे ती आपल्या मेटाबॉलिझमवर डिपेंड करते, किंवा आपण जे काय डेली ॲक्टिव्हिटीज करतो त्या सगळ्या आपल्या मेटाबॉलिझमवर डिपेंड करतात, एनर्जी प्रोडक्शनवर. तर तुमची थायरॉइड ग्लँड ही तुमचा बेसल मेटाबॉलिक रेट कंट्रोल करते. दॅट इज वाय इट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट इंडोक्राइन ग्लँड इन द बॉडी. लोकेशन आपल्या शरीरामध्ये कुठे असते ती, तर इट इज प्रेझेंट इन युअर नेक रिजन, जस्ट बिलो द लॅरिंग्स. आपल्या लॅरिंग्सच्या एकदम खाली असते. आपण रेस्पिरेटरी सिस्टममध्ये लॅरिंग शिकताना पाहिलेलं आहे. लॅरिंगच्या खाली थायरॉइड ग्लँड होती, ट्रकियाच्या साईडनं. इथं तुमची ट्रकिया असते, त्याच्या साईडने तुमची थायरॉइड ग्लँड असते. ठीक आहे. आता आपण त्याचं स्ट्रक्चर पाहू, एक्सटर्नल स्ट्रक्चर. मग अशीच पाहिलं आपण, हे बटरफ्लाय शेप्ड आहे, फुलपाखरासारखे दिसते. ह्याचे 2 लोब्स असतात, एक म्हणजे राईट लोब आणि लेफ्ट लोब. हे दोन्ही लोब एका टिश्यूनं कनेक्ट केले असतात, त्याला इस्थमस म्हणलं जातं. इस्थमसलाच काही बुक्समध्ये मिडल लोब असं सुद्धा म्हणलेलं आहे. प्रत्येक लोबमध्ये, राईट लोब किंवा लेफ्ट लोबमध्ये, दोन्ही लोबमध्ये 2-2 पॅराथायरॉइड ग्लँड्स इम्बेडेड असतात. इम्बेडेड म्हणजे त्याच्यात पॅराथायरॉइड ग्लँडसुद्धा असतात, ज्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पॅराथायरॉइड ग्लँड पाहणार आहोत. तर राईट लोबमध्ये 2 आणि लेफ्ट लोबमध्ये 2 असे पॅराथायरॉइड ग्लँड्स असतात. राईट लोब आणि लेफ्ट लोब हे इस्थमसशी कनेक्टेड असतं. बटरफ्लाय शेप आहे, 30 ग्रॅम याचा वेट आहे. ही डायग्रॅम आहे थायरॉइड ग्लँडची. हा राईट लोब, लेफ्ट लोब, हे दोन प्रत्येक लोबमध्ये 2-2 पॅराथायरॉइड ग्लँड दिसतात आपल्याला. आणि हा मधला पार्ट जो आहे ह्याला आपण म्हणतो इस्थमस. ही ट्रकियाच्या साईडनं असते आणि लॅरिंग्सच्या खाली. हिस्टॉलॉजी ऑफ थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडचं जर आपण सेक्शन घेऊ तर पाहू, अनेक छोटे छोटे आपल्याला वेसिकल दिसतील, अनेक वेसिकल दिसतील. ह्या वेसिकल्सना किंवा सॅक लाईक स्ट्रक्चर दिसतील, त्यांना आपण म्हणतो फॉलिकल्स. तर थायरॉइड ग्लँड हे अनेक थायरॉइड फॉलिकल्सपासून बनलेले आहे. अनेक थायरॉइड फॉलिकल्स हे एक प्रकारच्या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये स्प्रेड झालेले असतात. त्या कनेक्टिव्ह टिश्यूला म्हणतो आपण स्ट्रोमा. तर त्यामध्ये अनेक थायरॉइड फॉलिकल्स म्हणजे सॅक लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसतात. तर थायरॉइड फॉलिकल्स हे एक प्रकारच्या सेलपासून बनलेले असतात, एक प्रकारचे एपिथेलियल सेल्स. क्युबॉइडल इपिथेलियम असतो, त्यांना आपण म्हणतो फॉलिक्युलर सेल्स. ह्या फॉलिक्युलर सेल्स काय तयार करतात, एक गोल तयार करतात, आणि ह्या गोलमध्ये पोकळी असते, त्या पोकळीला म्हणलं जातं लुमेन. फॉलिक्युलर सेल्स हे गोल तयार करतात, ह्या गोलमध्ये जी पोकळी तयार होते त्याला लुमेन म्हणतात. ह्या फॉलिक्युलर सेल्स एक पदार्थ सिक्रेट करत असतात, त्याचं नाव आहे कोलॉइड. तर ह्या लुमेनमध्ये हा कोलॉइड असतो. तर फॉलिकल्स कंटेन्स लुमेन कंटेनिंग अ ग्राउंड सबस्टन्स कॉल्ड ॲज कोलॉइड्स, and it is surrounded by cuboidal epithelium cells. We call them as follicular cells. ॲक्च्युअली किंवा थायरॉइड टिश्यू जो आहे 2 प्रकारच्या सेल्सपासून बनलेला असतो. एक म्हणजे फॉलिक्युलर सेल्स आणि दुसऱ्या म्हणजे पॅराफॉलिक्युलर सेल्स. तर फॉलिक्युलर सेल्स कशाला म्हणतो आपण, अशा सेल्स की ज्या लुमेनपर्यंत पोचतात त्यांना म्हणतो आपण फॉलिक्युलर सेल्स. काही सेल्स अशा असतात की ज्या लुमेनपर्यंत पोचू शकत नाहीत, त्यांना आपण म्हणतो पॅराफॉलिक्युलर सेल्स किंवा सी सेल्स असं म्हणतात, क्लिअर सेल्स शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात त्यांना सी सेल्स. ह्या सी सेल्स एक महत्त्वाचा हार्मोन तयार करतात, त्याचं नाव आहे कॅल्सिटोनिन. फॉलिक्युलर सेल्स 2 हार्मोन तयार करतात, T3 आणि T4. कोलॉइड
एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आता पुढच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत कोलाईडचं महत्त्व काय. तर कोलाईड हे काय एक स्टिकी लिक्विड आहे, चिकट पदार्थ आहे. हा फॉलिकल्सच्या सेंटरमध्ये असतो आणि हे एक महत्त्वाची जागा आहे की जिथं तुमचे थायरॉईड हार्मोनचं प्रोडक्शन होतं. तर कोलाईडमध्ये काय काय असतं, T3 असतं, T4. T3 म्हणजे ट्रायआयडोथायरोनिन आणि T4 म्हणजे थायरॉक्झिन. हे दोन हार्मोन असतात आणि महत्त्वाचा इसेन्शियल ॲटम असतो तो म्हणजे आयोडीन, मॉलिक्युलर आयोडीन. ठीक आहे, बॉडीमधलं जे काय आयोडीन आहे ते जमा करून या कोलाईडमध्ये टाकलं जात असतं. आणि अजून एक महत्त्वाचा पार्ट असतो इथे मी मेन्शन केलेला नाही, तो म्हणजे थायरोग्लोबिलिन. तर कोलाईडमध्ये 3 महत्त्वाचे पार्ट असतात, थायरॉईड हार्मोन, आयोडीन आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे थायरोग्लोबिलिन. सी सेल्स मगाशी सांगितलं मी कॅल्सिटोनिन सिक्रेट करतात की जे कॅल्शियमच्या होमिओस्टॅसिसमध्ये म्हणजे ब्लड लेवल्स कॅल्शियमच्या कंट्रोल करायला मदत होतं. सी सेल्स म्हणजेच पॅराफॉलिक्युलर सेल्स कॅल्सिटोनिन सिक्रेट करतात. तर हे आहे स्ट्रक्चर आपलं. याच्यामध्ये पाहू शकतो आपण स्ट्रोमा हा कनेक्टिव्ह टिश्यू आहे. कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये अनेक हे गोल हे फॉलिकल्स आपल्याला दिसतात, त्यांना म्हणतो आपण थायरॉईड फॉलिकल्स. तर हे थायरॉईड फॉलिकल्स कशापासून बनलेले आहेत, तर लायनिंग ऑफ फॉलिक्युलर सेल्स. हे फॉलिक्युलर सेल्सच्या लायनिंगमुळे काय फॉर्म होतं, या सर्कलमुळे एक लुमेन तयार होते, एक पोकळी तयार होती. ह्या पोकळीमध्ये तुमच्या फॉलिक्युलर सेल्स काय टाकत असतात, तर कोलाईड टाकत असतात. या कोलाईडमध्ये काय काय असतं, T3 T4 हार्मोन्स, आयोडीन असतं आणि थायरोग्लोबिलिन असतं. ज्या सेल्स लुमेनपर्यंत पोचतात त्यांना आपण म्हणलं फॉलिक्युलर सेल्स. आणि काही सेल्स लुमेनपर्यंत पोचू शकत नाहीत, बघा यामध्येच आहेत. ठीक आहे, लुमेनपासून लांब आहेत, त्यांना म्हणलं तर सी सेल्स किंवा पॅरा फॉलिक्युलर सेल्स किंवा क्लिअर सेल्स. तर ही आहे हिस्टॉलॉजी ऑफ थायरॉईड ग्लँड. आता आपण पाहूया सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, तो म्हणजे सिंथेसिस ऑफ थायरॉईड हार्मोन्स. थायरॉईड हार्मोन्स कसे तयार होतात थायरॉईड ग्लँडमध्ये. तर ह्याच्या मेन 6 स्टेप्स आहेत. पहिलं म्हणजे थायरोग्लोबिलिन सिंथेसिस, एक महत्त्वाचं प्रोटीन असतं ते. दुसरं म्हणजे आयोडाईड ट्रॅपिंग, दुसरी स्टेप आहे. तिसरी स्टेप आहे ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड टू आयोडीन. चौथी स्टेप आहे आयोडिनेशन ऑफ थायरोग्लोबिलिन, जे काही थायरोग्लोबिलिन तयार झालं त्याचं आयोडिनेशन होईल. पाचवी स्टेप आहे कपलिंग ऑफ 2 आयोडिनेटेड टायरोसिन मॉलिक्युल्स टू फॉर्म T3 आणि T4. आणि शेवटची स्टेप आहे सिक्रिशन. तर 6 स्टेप नीट लक्षात ठेवा. थायरोग्लोबिलिनचं सिंथेसिस, आयोडाईड ट्रॅपिंग, तिसरी स्टेप आहे ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड टू आयोडीन, चौथी आहे आयोडिनेशन ऑफ थायरोग्लोबिलिन, पाचवा आहे कपलिंग आणि सहावं आहे सिक्रिशन. ठीक आहे, तर आपण आता पाहूया एक्झॅक्ट कसं हार्मोन्स तयार होतात. पहिली स्टेपमध्ये आपण पाहिलं थायरोग्लोबिलिन सिंथेसिस. थायरोग्लोबिलिन हे प्रोटीन आहे. आता आपण प्रोटीन सिंथेसिसमध्ये शिकलो होतो की सेलमध्ये जे काही प्रोटीन तयार होतात हे रायबोझोममध्ये तयार होतात. कोण तयार करत असतं, रायबोझोम. तर थायरोग्लोबिलिन हे सुद्धा प्रोटीन कोण तयार करतं, रायबोझोम तयार करतं. आणि रायबोझोममध्ये तयार केल्यानंतर प्रोटीन हे कुठं स्टोअर होत असतं, तर गॉल्गी कॉम्प्लेक्समध्ये, आणि तिथं ते मॉडिफाय होत असतं. रायबोझोममध्ये प्रोटीन तयार होतात, स्टोअर कुठे केले जातात, गॉल्गी कॉम्प्लेक्समध्ये, तिथं ते मॉडिफाय होतात आणि नंतर ते रिलीज केले जात असतात. तर सेम वे थायरोग्लोबिलिन रायबोझोममध्ये तयार होतात, रायबोझोम नंतर ते गॉल्गी कॉम्प्लेक्समध्ये स्टोअर होतात, तिथं ते मॉडिफाय केले जातात. आणि हे मॉडिफाय झालेलं की आता फायनल तयार झालेलं प्रोटीन जिचं नाव आहे थायरोग्लोबिलिन, हे एक्झोसायटोसिस नावाच्या प्रोसेसनं सेलच्या बाहेर टाकलं जातं. बाहेर टाकलं जाईल म्हणजे हे कुठे येणार, आता लुमेनमध्ये. कुठे येणार, लुमेनमध्ये. हे थायरोग्लोबिलिन कशाचा पार्ट बनेल, आता कोलॉइडचा. तर कोलॉइडचा एक महत्त्वाचा पार्ट कुठला असणार आहे, थायरोग्लोबिलिन. ठीक आहे, आता दुसरी स्टेप आपण पाहिली होती ती म्हणजे आयोडाईड ट्रॅपिंग. आपल्या बॉडीमध्ये जे काही आपण डायट्री आयोडीन घेत असतो ते आयोडाईड फॉर्ममध्ये असतं. आयोडाईड फॉर्म म्हणजे I मायनस. ठीक आहे, मग हे आयोडाईड फॉर्ममध्ये जे काही आयोडाईड असतं, आयोडीन असतं, ते आपल्या ब्लडमधलं या फॉलिक्युलर सेल्समध्ये ट्रॅप व्हायला चालू होतं. मग हे ट्रॅपिंग जे असतं हे कुणाच्या इन्फ्लुएन्स खाली होतं, तर पिच्युटरी ग्लँड एक हार्मोन सिक्रेट करत असते, TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्याचं दुसरं नाव थायरोट्रॉपिन. हे TSH काय करतं, थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करतं. थायरॉइड ग्लँड म्हणजे फॉलिक्युलर सेलला स्टिम्युलेट करतं. ह्या फॉलिक्युलर सेल्स काय करतात, अंडर इन्फ्लुएन्स ऑफ TSH दे स्टार्ट ट्रॅपिंग आयोडाईड फ्रॉम ब्लड. ब्लडमधलं जेवढं पण आयोडाईड आहे ह्या सेल्स खायला चालू करतात, ओढून घ्यायला चालू करतात. म्हणजे एक वेळ अशी येते ब्लडमधल्या आयोडीनपेक्षा बॉडीमधलं सगळं आयोडीनपेक्षा जास्त प्रमाणात आयोडाईड असतं तुमच्या फॉलिक्युलर सेलमध्ये. म्हणजे सगळं आयोडाईड हे उडून घ्यायला चालू करतात, सेल आयोडाईडनं भरते. हे आयोडाईड काय होतं,
ह्याचं कन्व्हर्जन केलं जातं आयोडीनमध्ये, मॉलिक्युलर आयोडीन. आयोडाईड फॉर्ममध्ये काय असतो एक्झॅक्टली, ह्याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते. मग फॉलिक्युलर सेल्समध्ये एक एन्झाईम असतं, कुठलं एन्झाईम, तर थायरॉइड परऑक्सिडेज. हे थायरॉइड परऑक्सिडेज लक्षात घ्या, परऑक्सिडेज नावाचं एन्झाईम जेव्हा तुम्ही ऐकता तर परऑक्सिडेज काय करत असतात, H2O2 वापरत असतात. H2O2 म्हणजे काय, हायड्रोजन परऑक्साईड. हायड्रोजन परऑक्साईड हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि ते वापरून ऑक्सिडेशन करत असतात. ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिम्युअल ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मग हे आयोडाईडवरची जी काही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे काढून टाकली जाते, म्हणजे 2 आयोडाईड मॉलिक्यूलपासून एक आयोडीन मॉलिक्यूल बनतो. ह्याला म्हणायचं मॉलिक्युलर आयोडीन, I2. हा मॉलिक्युलर आयोडीन परत लुमेनमध्ये टाकला जातो. सॉरी, म्हणजेच हा कशाचा पार्ट होतो आता, हा इट बिकम्स पार्ट ऑफ कोलॉइड. तर कोलॉइडमध्ये पहिल्यांदा थायरोग्लोबिलिन आलं होतं, आता काय आलेलं आहे, आयोडीन आलेलं आहे. ठीक आहे, आता पुढच्या स्टेपमध्ये काय होतं, तर आयोडिनेशन ऑफ टायरोसिन मॉलिक्यूल. लक्षात घ्या, हे थायरोग्लोबिलिन जे बनलेलं आहे, थायरोग्लोबिलिन एक प्रोटीन आहे. ठीक आहे, प्रोटीन म्हणजे काय, लॉंग चेन ऑफ अमायनो ॲसिड, म्हणजे ह्यात अनेक अमायनो ॲसिड असतात. थायरोग्लोबिलिनमध्ये जास्त प्रमाणात जे अमायनो ॲसिड असतात ते म्हणजे टायरोसिन. टायरोसिन अमायनो ॲसिड, टायरोसिन अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चरबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो. ॲलॅनिनचं स्ट्रक्चर आहे, त्याला फक्त एक फिनाईल ग्रुप आणि त्याला एक हायड्रॉक्झिल ग्रुप अटॅच करायचा. ठीक आहे, मग फिनॉल ग्रुप म्हणलात तरी चालेल. बेन्झिल ग्रुपला OH अटॅच असेल त्याला आपण म्हणतो तुमचं टायरोसिन. तर टायरोसिन जे स्ट्रक्चर, टायरोसिन जे आहे तुमचं थायरोग्लोबिनमध्ये जास्त प्रमाणात कुठलं अमायनो ॲसिड असतं, टायरोसिन. तर ह्या टायरोसिनचं नेक्स्ट स्टेजमध्ये काय व्हायला लागतं, आयोडिनेशन व्हायला लागतं. आयोडिनेशन इज अ प्रोसेस इन विच आयोडीन इज ॲडेड. आयोडीन ॲड होण्याच्या प्रोसेसला म्हणतो आपण आयोडिनेशन. तर ह्या थायरोग्लोबिलिनमध्ये जे काही टायरोसिन आहेत त्यांचं आयोडिनेशन व्हायला लागतं, म्हणजे आयोडीन ॲड व्हायला लागतात. आता हे बघा, थायरोग्लोबिलिन ह्याच्यामध्ये काय व्हायला लागतात, आयोडीन ॲड व्हायला लागतं. ह्या आयोडीन ॲड होण्याच्या प्रोसेसमध्ये 2 इंटरमिडिएट तयार होतात. एक म्हणजे मोनो आयोडाईड आणि दुसरं म्हणजे डाय आयोडाईड. म्हणजे असे टायरोसिन मॉलिक्यूल तयार होतात की ज्याच्यामध्ये एक एक आयोडीन असेल, काही टायरोसिन असे तयार होतील की ज्याच्यामध्ये 2 आयोडीन अटॅच झालेले आहेत. ठीक आहे, एक आयोडीन अटॅच झाला असेल त्याला म्हणलं जातं मोनो आयोडाईड टायरोसिन. 2 आयोडाईड अटॅच झाले असतील, 2 आयोडीन अटॅच झाले असतील तर त्याला म्हणलं जातं डाय आयोडो टायरोसिन. तर आता बघा, थायरोग्लोबिलिन हा मॉलिक्यूल भरला आहे MIT आणि DIT न. मोनो अमायनो टायरोसिन, मोनो आयोडो टायरोसिन आणि DIT म्हणजे डाय आयोडो टायरोसिन. मग काय होतं, आता ह्याचं क्लिवेज होतं. पुढच्या स्टेपमध्ये काय व्हायला लागतं, कपलिंग व्हायला लागतं. कपलिंग कोणाच्या अंडर होतं, अगेन दिस एन्झाईम इज रिस्पॉन्सिबल. ह्याच्यामध्ये काय होतं, आता जे काही MIT आणि DIT तयार झालेले आहेत, मोनो आयोडो टायरोसिन आणि डाय आयोडो टायरोसिन, हे काय व्हायला लागतात, कंबाईन व्हायला लागतात. म्हणजे मोनो म्हणजे एक, डाय म्हणजे 2. आता मोनो आणि डाय जर ॲड झाला तर काय तयार होईल, असं स्ट्रक्चर तयार होईल की ज्याच्यामध्ये 3 आयोडीन मॉलिक्यूल असतील. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो T3, ट्राय आयोडोथायरोनिन. त्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं, T3, ट्राय आयोडोथायरोनिन. समजा असे 2 DIT वाले अटॅच झाले, डाय आयोडोथायरोनिन टायरोसिन आणि डाय आयोडोटायरोसिन हे अटॅच झाले. डाय म्हणजे 2, डाय म्हणजे 2, 2 + 2 4 झाले, म्हणजे टेट्रा आयोडोथायरोनिन म्हणजेच थायरॉक्झिन तयार होतं. T4 म्हणजे T3 आणि T4 तयार झाले. म्हणजे आता थायरोग्लोबिलिन मॉलिक्यूलवरती काय होईल, आयोडिनेशन झाल्यानंतर MIT DIT तयार होतील. नंतर थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम काय करेल, ह्यांचं ॲडिशन करेल. त्यामुळे काय होईल, T3 तयार होतील, T4 तयार होतील. या थायरोग्लोबिन मॉलिक्यूलवर तुमच्या मोनो आयोडोटायरोसिन पण अटॅच असेल, डाय आयोडोटायरोसिन पण अटॅच असेल, T3 पण तयार झाला असेल, T4 पण तयार झाला असेल. तर असं हे थायरोग्लोबिलिन जे तयार झालेलं आहे, प्रोसेस्ड थायरोग्लोबिलिन, हे इंडोसायटोसिस ह्या प्रोसेसद्वारे सेलमध्ये आतमध्ये घेण्याची प्रोसेस त्याला म्हणतो आपण इंडोसायटोसिस. आतमध्ये घेतलं जातं फॉलिक्युलर सेलमध्ये. मग आता हे प्रोसेस थायरोग्लोबिलिन जे आहे ह्याचा काय अटॅच आहे, T3 अटॅच आहे, T4 अटॅच आहे, MIT अटॅच आहे, DIT अटॅच आहे. मग हे अटॅच आहे, हे आता सुट्ट व्हायला पाहिजे. तर सेलमध्ये एक सेल ऑर्गन असते, आठवा लायसोझोम. लायसोझोम आपण पाहिलं होतं, अनेक डायजेस्टिव्ह एन्झाईम याच्यात असतात. तर हे लायसोझोम काय करतं, ह्या थायरोग्लोबिलिनचं ब्रेकडाऊन करायला चालू करतं, ह्याचे तुकडे करायला चालू करतं. ह्यामुळे काय होतं, T3 वेगळं होतं, T4 वेगळं होतं, MIT वेगळं होतं, DIT वेगळं होतं. आता T3 T4
हे हार्मोन्स आहेत. हे काय होतात, T3 आणि T4 हे हार्मोन्स लक्षात घ्या लिपिड सोल्युबल हार्मोन आहेत. साहजिकच हे डायरेक्ट ब्लडमध्ये काय होतात, डिफ्यूज होतात. डायरेक्ट ब्लडमध्ये काय होतात, डिफ्यूज होतात. आता ब्लडमध्ये डिफ्यूज झाले, ब्लडमध्ये गेल्यानंतर काय होतं, हे फक्त 1% हे अनबाउंड राहतं, म्हणजे फ्री प्रमाणात राहतं, म्हणजे ते डायरेक्ट सेलवर जाऊन ॲक्शन करू शकतं. उरलेलं 99% जे असतं हे स्पेसिफिक प्रोटीन्स आहेत. थायरॉक्झिन बाइंडिंग ग्लोबिलिन, TBG म्हणतात त्यांना, नोट्समध्ये क्लिअरमध्ये दिलेलं आहे, म्हणजे डिटेलमध्ये दिलेलं आहे मी. TBG थायरॉक्झिन बाइंडिंग ग्लोबिलिन नावाचं स्पेसिफिक प्रोटीन आहे की जे थायरॉईड हार्मोनचं ट्रान्सपोर्टेशन करतं, त्याला 99% बाइंड होतं. लक्षात घ्या, TBGच नाही, अनेक परत प्लाझ्मा प्रोटीन्स आहेत, अल्ब्युमिन आहे किंवा बाकीचे प्लाझ्मा प्रोटीन आहेत, तुमचे थायरॉईड हार्मोन त्याला सुद्धा बाइंड होतात. ठीक आहे, पण मोस्ट प्रमाणात जास्त प्रमाणात कशाला बाइंड होतात, तुमच्या TBGला, थायरॉक्झिन बाइंडिंग ग्लोबिलिनला. तर हे सगळे थायरॉईड हार्मोन 99% बाउंड अवस्थेत राहतात, 1% फ्री राहतात. आणि हा रेशो नेहमी मेंटेन केला जातो. 1% संपलं की 99मधला परत 1% बाहेर येत असतो आणि 98% बाउंड राहत असतो. म्हणजे हा रेशो नेहमी 1:99% मेंटेन केला जातो शरीरामध्ये. ठीक आहे, तर ह्या पद्धतीनं स्टोरेज आणि ट्रान्सपोर्ट थायरॉईड हार्मोनचं केलं जातं. आता हे थायरॉईड हार्मोनचं सिंथेसिस रेग्युलेशन कसं केलं जातं शरीरामध्ये, आता कमी झाले कसं समजणार आणि जास्त झाले कसं समजणार, तर त्यासाठी एक स्पेसिफिक कंट्रोल असतो. जेव्हा तुमच्या तुमच्या ब्लडमधले T3 आणि T4 लेवल म्हणजे थायरॉक्झिन आणि ट्रायआयडोथायरोनिनच्या लेवल जेव्हा कमी होतात, तुमचं हायपोथॅलॅमस हे सेन्स करतं. हायपोथॅलॅमस जो ब्रेनचा पार्ट आहे हे सेन्स करतं, समजून घेतं की बाबा ब्लडमध्ये T3 आणि T4 कमी झालेलं आहे. मग हायपोथॅलॅमस काय करतं, T3 T4 कमी झालं म्हटल्यानंतर एक हार्मोन रिलीज करतं, ज्याचं नाव आहे थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन, TRH. हे TRH कुठं रिलीज करतं, ते पिट्युटरी ग्लँडवर. आपण पाहिलं आहे हायपोथॅलॅमस पिट्युटरी कॉम्प्लेक्स असतो, बरोबर. इनफंडिब्युलमनं हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड जोडलेलं आहे. मग हायपोथॅलॅमस काय करतं, इनफंडिब्युलमद्वारे पिट्युटरीवर एक हार्मोन रिलीज करतं, त्याचं नाव आहे थायरोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन, TRH. ह्या TRHच्या इन्फ्लुएन्सखाली पिट्युटरी ग्लँड एक हार्मोन तयार करते, तिचं नाव आपण पाहिलेलं आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन किंवा थायरोट्रोपिन. थायरोट्रोपिन ब्लडमध्ये गेल्यानंतर थायरोट्रोपिन रिचेस टू थायरॉइड ग्लँड. आपण पाहिलं TSHच्या इन्फ्लुएन्सखाली लगेच आयोडाईड ट्रॅपिंग चालू होतं आणि हार्मोन्स तयार व्हायला लागतात. मग या हार्मोन्स T3 आणि T4 कुठं जातात, ब्लडमध्ये. ब्लडमध्ये गेल्यानंतर काय होतं, ब्लडमधले T3 आणि T4च्या आता लेवल वाढल्या. ह्या इन्क्रीज ब्लड लेवल्स ऑफ T3 T4 काय करतात, सिक्रिशन ऑफ TRH आणि TSH इनिबिट करतात. म्हणजे आता T3 T4चं लेवल्स वाढत जाणार नाहीत, एक नॉर्मल लेवलला हे मेंटेन केलं जातं. सो ह्याला म्हणलं जातं निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. तर कसं रेग्युलेट होतं, जेव्हा ब्लड लेवल्स T3 T4च्या डिक्रीज होतात, हायपोथॅलॅमस सेन्स करतं आणि ते TRH रिलीज करतं, थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. कशावर, पिट्युटरी ग्लँडवर. पिट्युटरी ग्लँड काय करते, TRHच्या रिस्पॉन्समध्ये TSH तयार करते. हे TSH थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करतं आणि T3 T4 ब्लडमध्ये रिलीज करतं. ब्लडमधल्या T3 T4 ब्लड लेवल्स नॉर्मल लेवल गाठली की ॲटोमॅटिक ह्या काय करतात, TRH हायपोथॅलॅमसपासून आलेलं आणि TSH पिट्युटरीपासून आलेलं ह्यांचं सिंथेसिस काय करतात, इनिबिट करतात. ठीक आहे, तर अशाद्वारे तुमचं थायरॉईड हार्मोनचं सिंथेसिस बॉडीमध्ये कंट्रोल केलं जातं. आता महत्त्वाचं पाहूया आपण फंक्शन्स ऑफ थायरॉईड हार्मोन्स. एक्झाममध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला जातो, राईट इन शॉर्ट अबाउट फंक्शन्स ऑफ थायरॉईड हार्मोन्स. ठीक आहे, तर थायरॉईड हार्मोनचे फंक्शन्स काय आहेत, मागाशीच आपण पाहिलं स्टार्टिंगच्या स्लाईडमध्ये. दे इन्क्रीज बेसल मेटाबॉलिक रेट. बॉडीचा BMR जो आहे, बेसल मेटाबॉलिक रेट, हे इन्क्रीज करायचं काम, बॉडीमधलं मेटाबॉलिझम कंट्रोल करायचं काम तुमचे थायरॉईड हार्मोन्स करतात. लक्षात घ्या, बेसल मेटाबॉलिक रेट जेव्हा वाढत असतो तेव्हा ॲटोमॅटिक तुमच्या बॉडीमध्ये ATP सिंथेसिस सेलमध्ये वाढत असतं. हे थायरॉईड हार्मोनचे जे रिसेप्टर असतात दे आर प्रेझेंट ऑन मायटोकॉन्ड्रिया ऑल्सो. ठीक आहे, मायटोकॉन्ड्रियामध्ये असतात. मायटोकॉन्ड्रियाला अटॅच झाली की हे BMR वाढवतात, बेसल मेटाबॉलिक रेट. बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजेच अल्टिमेटली हे काय करतात, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट मेटाबॉलिझम वाढवतात. ॲट द सेम टाईम हे काय करतात, न्यूक्लियसमध्ये पण जातात आणि प्रोटीन्स ट्रान्सक्रिप्ट करतात, की ज्याच्यामुळे काय होतं, ATP सिंथेसिस पण सेलमध्ये वाढतं. आता ह्या दोन्ही गोष्टीमुळे काय होतं, ॲटोमॅटिकली शरीरामध्ये हीट जनरेट व्हायला लागते. त्यामुळंच ह्या हार्मोनना एक इफेक्ट आहे म्हणलं जातं, ते म्हणजे कॅलोरीजेनिक. कॅलॉर म्हणजे हीट.
हीट तयार करणारा इफेक्ट आहे, ठीक आहे. सो थायरॉइड हार्मोन्स आर कॅलरीजेनिक हार्मोन्स. They increase basal metabolic rate, they increase ATP synthesis in cell, they stimulate carbohydrate, protein and fat metabolism in our body. हे आपलं लहान जेव्हा असतो आपण म्हणजे गर्भाशयात असतो तर आईच्या त्याच्यापासून जे काय आपल्याला थायरॉइड हार्मोन्स मिळतात की ज्याच्यामुळे आपल्या ब्रेनची डेव्हलपमेंट होत असते. फिटलमध्येच नाही, एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्येच नाही, आपण मोठे झाल्यानंतर सुद्धा आपल्या जेव्हा ब्रेनची डेव्हलपमेंट होत असते तेव्हा थायरॉइड हार्मोन्स खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. हेन्स दे आर बेसल मेटाबॉलिक रेट तुमच्या फिजिकल ग्रोथसाठी महत्त्वाचं आहे, ब्रेन डेव्हलपमेंट पण हे करतं, त्यामुळे इट इज इसेन्शियल फॉर फिजिकल ॲज वेल ॲज युअर मेंटल ग्रोथ. अजून एक महत्त्वाचा पॉईंट इथं लक्षात घ्या, इट इज लिटल बिट कॉम्प्लिकेटेड, ठीक आहे, बट ऑलवेज कीप दिस इन माइंड. अलॉंग विथ सेक्स हार्मोन्स, थायरॉइड हार्मोन्स आर ऑल्सो इन्वॉल्व इन मेंटेनिंग फर्टिलिटी. जर एखाद्या दाम्पत्याला मूल होत नसेल तर माइट बी थायरॉइड हार्मोनचा प्रॉब्लेम असल्यानंतर सुद्धा मूल होत नसतं, ठीक आहे, बिकॉज दे ऑल्सो प्ले वायटल रोल अलॉंग विथ सेक्स हार्मोन्स इन मेंटेनिंग फर्टिलिटी. सो हे 6 फंक्शन आहेत, काय काय आहेत नीट लक्षात घ्या. बेसल मेटाबॉलिक रेट वाढवतात, ATP सिंथेसिस वाढवतात सेलमध्ये, कार्बोहायड्रेट फॅट प्रोटीन मेटाबॉलिझम वाढवतात, ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये इसेन्शियल आहेत. हेन्स दे आर युजफुल इन फिजिकल ॲज वेल ॲज मेंटल ग्रोथसाठी इसेन्शियल आहेत. नंतर अलॉंग विथ सेक्स हार्मोन दे आर इन्वॉल्ड इन मेंटेनिंग फर्टिलिटी. नंतर आता डिसऑर्डर्स पाहूया आपण. थायरॉइड ग्लँड जर व्यवस्थित काम करत नसेल शरीरामध्ये तर काय काय डिसऑर्डर होऊ शकतात. थायरॉइड ग्लँडच्या डिसऑर्डर आपण 2 ह्याच्यात पाहू शकतो. एक म्हणजे हायपोथायरॉइडिझम आणि दुसरं म्हणजे हायपरथायरॉइडिझम. हायपो म्हणजे लेस ॲक्टिव्हिटी, कमी ॲक्टिव्हिटी होत असेल तर त्याला हायपोथायरॉइडिझम म्हणू आपण, आणि हायपर ॲक्टिव्हिटी होत असेल तर त्याला म्हणतो आपण हायपरथायरॉइडिझम. आपल्याला माहिती आहे थायरॉइड ग्लँडचं मेन फंक्शन काय आहे, तर आहे हे बेसल मेटाबॉलिक रेट वाढवणं, कॅलरीजेनिक ॲक्शन, शरीरामध्ये हीट प्रोड्यूस करणं, राईट. मग सगळ्या ह्या ॲक्टिव्हिटी वाढायला लागल्या की तुमचं हार्ट रेट वाढेल, तुमचं बॉडी टेम्परेचर वाढेल, ह्या सगळ्या गोष्टी वाढवायचं काम थायरॉइड ग्लँड करत असतं, ठीक आहे. इट ऑल्सो हॅविंग रोल ऑन रिलीज ऑफ ऑर ॲक्शन ऑफ एपिनेफ्रिन, ॲड्रेनालिन, ठीक आहे. तर हायपोमध्ये काय होईल, तुमचं हार्ट रेट कमी होईल, बॉडी टेम्परेचर कमी होईल. हायपोमध्ये काय होणार आहे, हायपोमध्ये कमी होणार बॉडी टेम्परेचर, हार्ट रेट वगैरे कमी होईल, मेटाबॉलिझम कमी होईल. हायपरमध्ये जास्त होईल. हेच वेगवेगळ्या डिसीजेसमध्ये आपण पाहणार आहोत. तर 4 डिसऑर्डर्स आपण महत्त्वाचे पाहणार आहोत थायरॉइड ग्लँडच्या. पहिली आहे ती म्हणजे क्रेटिनिझम, दुसरी आहे मेक्सिडेमा, तिसरी आहे ग्रेव्स डिसीज आणि चौथी आहे गॉयटर. तर आपण एक एक पाहूया काय असतं ते. क्रिटिनिझमलाच आपण म्हणतो निओनॅटल हायपोथायरॉइडिझम, म्हणजे बाळ नुकतंच जन्मलं त्याला म्हणतो आपण निओनॅटल हायपोथायरॉइडिझम, म्हणजे जन्मल्या असणारं हायपोथायरॉइडिझम. असं का होतं, कारण जन्माच्या वेळेस लो लेवल्स ऑफ थायरॉइड हार्मोन्स असतात, त्यामुळे हे क्रिटिनिझम होतं. क्रिटिनिझम लक्षात घ्या, आपण फंक्शन्समध्ये पाहिलं आहे, इट इज इसेन्शियल फॉर फिजिकल ॲज वेल ॲज मेंटल ग्रोथ, इट इज इसेन्शियल फॉर ब्रेन डेव्हलपमेंट. मग साहजिकच तुमचे जन्मताना जर तुम्हाला थायरॉइड हार्मोन कमी मिळलं असेल तर साहजिकच काय होणार आहे, मेंटल रिटार्डनेस राहणार आहे, ब्रेन डेव्हलप झालेलं नसणार आहे, फिजिकल डेव्हलपमेंट होणार नाही, म्हणजे बोन डिफॉर्मिटीज असणार आहेत, तुमचं हिअरिंग आणि स्पीच, बोलण्याची ऐकण्याची क्षमता सिव्हिअरली अफेक्ट होणार आहे, ठीक आहे. एक ही इमेज पहा, एका लहान मुलं म्हणजे एका इंडिव्हिज्युअलची जन्मतानाच निओनॅटल हायपोथायरॉइडिझम होता, म्हणजे क्रेटिनिझम होता. त्यामुळे पहा मेंटल रिटार्डेड चाइल्ड दिसतं स्पष्ट, बोन डिफॉर्मिटी दिसते आपल्याला, ठीक आहे. तर हे सगळं कशामुळे होतं, तर थायरॉइड हार्मोनच्या लेवल्स खूप कमी असतात जन्माच्या वेळेस, ह्याला म्हणतो आपण क्रेटिनिझम. नंतर दुसरा आहे मिक्सिडिमा हे हायपोथायरॉइडिझममुळे होतं. लक्षात घ्या, क्रोनिक हायपोथायरॉइडिझम होत असेल तर मिक्सिडिमा कॅन बिकम व्हेरी लाईफ थ्रेटनिंग डिसीज, त्याला मिक्सिडिमा कोमासुद्धा म्हणतात, इवन डेथसुद्धा होऊ शकते या कंडिशनमध्ये. तर मिक्सिडिमा कसा कॅरेक्टराईज होतो, तर फेशियल इडिमा, स्वेलिंग, म्हणजे इडिमा म्हणजे काय, स्वेलिंग, चेहऱ्यावरती स्वेलिंग येतं, लिथार्जी म्हणजे माणसाला थकवा येतो. थायरॉइड हार्मोनचं मेन काम आहे मेटाबॉलिझम, एनर्जी प्रोड्यूस करणे. आता जर तुमच्या शरीरात एनर्जीच नसेल ऑलरेडी, अल्टिमेटली यू आर गोइंग टू फील लिथार्जिक, म्हणजे आळसवटलेलं, काय काम करू वाटत नाही, त्याला म्हणतात लिथार्जी. लो बॉडी टेम्परेचर, बॉडीमध्ये थायरॉइड हार्मोन व्यवस्थित काम करत नसेल, मेटाबॉलिझम कमी असणार आहे, बॉडी टेम्परेचर कमी होणार. पेल स्किन म्हणजे फिकट स्किन दिसेल. मस्क्युलर विकनेस, ऑब्व्हियसली एनर्जीच नाही आहे, ATPs कमी तयार होत आहेत, मस्क्युलर विकनेस असणार आहे. हार्ट रेट
लोअर्ड असणार आहे. तर हे सगळे इंडिकेशन कशाचे आहेत, मिक्सिडिमाचे आहेत. आपण एक इमेज पाहूया. हे बघा, फेशियल स्वेलिंग दिसतं आपल्याला, पेल स्किन दिसते, राईट. तर हे सगळे सिम्टम्स कशाचे आहेत, तर हायपोथायरॉइडिझम, ह्यालाच मिक्सिडिमा सुद्धा म्हणतात. आता हे बघा, नॉर्मल कंडिशनमध्ये चेहऱ्यावरचं स्वेलिंग गेलेलं आहे, हातावरचं स्वेलिंग गेलेलं आहे, ठीक आहे. नंतर तिसरा डिसीज आहे तो म्हणजे ग्रेव्स डिसीज. ग्रेव्स डिसीज ही एक ऑटोइम्युन डिसीज आहे. ऑटोइम्युन डिसीज म्हणजे काय असतात, तर तुमची इम्युनिटी सिस्टीम, आपलं शरीराची इम्युनिटी सिस्टम आपल्याला माहिती आहे, ॲबिलिटी ऑफ अ बॉडी टू फाईट अगेन्स्ट इन्फेक्शन, वी कॉल इट ॲज इम्युनिटी, ठीक आहे. तर ही इम्युनिटी सिस्टीम काय करत असते, बाहेरून एखादा बॅक्टेरिया आला तर त्याला मारण्यासाठी अँटीबॉडीज बनवत असते. आपण लस घेतो, वॅक्सिन घेतो, ही वॅक्सिन काय करते, शरीरामध्ये अँटीबॉडीज बनवून ठेवते की ज्यामुळे बाहेरचा दुसरा सेम बॅक्टेरिया जर आला तर त्याला तुमची बॉडी प्रतिकार करू शकते. तर ह्या ऑटोइम्युन डिसीजमध्ये काय होतं, बऱ्याच वेळा अशा अँटीबॉडीज तयार होतात की ज्या आपल्याच सेलला मारायला लागतात, त्याला म्हणतात ॲटोइम्युन डिसीज. तर ग्रेव्ह डिसीज हा एक ऑटोइम्युन डिसीज आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, बॉडी अशा अँटीबॉडीज प्रोड्यूस करतं की ज्या TSHचे ॲक्शन कॉपी करायला लागतात. मिमिक म्हणजे टू कॉपी, नक्कल करणे. म्हणजे अशा अँटीबॉडीज तयार करतं की ज्या TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनचे ॲक्शन कॉपी करायला लागतात. म्हणजे ह्या अँटीबॉडीज थायरॉइड ग्लँडवर जातील, मग थायरॉइड ग्लँड काय समजेल किंवा TSH आला, TSH आला म्हटल्यानंतर थायरॉइड ग्लँड थायरॉइड हार्मोन तयार करायला लागेल, बरोबर, ब्लडमध्ये टाकेल. पण ॲक्च्युअली TSH आला नव्हता, कोण आलं होतं, अँटीबॉडी आली होती, पण थायरॉइड ग्लँडला ती समजलं नाही, कारण ही काय करत होतं, सेम ॲक्शन दाखवत होतं कशासारखी, TSH सारखी. त्यामुळे बॉडी काय करत राहील, अनेक जास्त प्रमाणात T3 आणि T4 तयार करत राहील. साहजिकच त्यामुळे काय होईल, इट रिझल्ट्स इन हायपर ॲक्टिव्हिटी ऑफ थायरॉइड ग्लँड, जास्त प्रमाणात T3 T4 तयार होतील. मग आता T3 T4 हार्मोन शरीरामध्ये जर जास्त झाले, म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी झाली, हायपर थायरॉइडिझम झालं, तर त्याचे इंडिकेशन काय असतील आपल्याला, मेटाबॉलिक रेट वाढेल, बॉडी हीट वाढेल, स्वेटिंग घाम वाढेल, डायरिया होऊ शकेल, वेट लॉस होऊ शकेल, झटके यायला लागतील माणसाला, हार्ट रेट वाढेल. हे सगळे सिम्पटम्स कशाचे आहेत, तर इन्क्रीज्ड ॲक्टिव्हिटी ऑफ थायरॉइड ग्लँड, म्हणजेच हायपर थायरॉइडिझम. तर ग्रेव्ह डिसीजमुळे काय होतं, हायपर थायरॉइडिझम. तर ग्रेव्ह डिसीज असणाऱ्या माणसाला ग्वायटरसुद्धा होतो, म्हणजे घशाला सूज पण येते, कारण जास्त काम केल्यामुळं थायरॉइड ग्लँड म्हणजे कोलॉइड जास्त प्रमाणात फॉलिक्युलर सेलमध्ये घुसतं, त्यामुळे थायरॉइड फॉलिक्युलर सेलची साईज वाढते. फॉलिक्युलर सेलची साईज वाढली की ॲटोमॅटिक तुमच्या थायरॉइड ग्लँडची साईज वाढते, त्याला म्हणतो आपण ग्वायटर, तो आपण पुढं पाहणार आहोत, ठीक आहे. आणि ह्या ज्या काही अँटीबॉडीज असतात तयार झालेल्या, ह्या अँटीबॉडीज काय करतात, डोळ्याच्या पाठीमागचा जो सॉफ्ट टिश्यू आहे त्याच्या इन्फ्लेमेशन करतात, सूज आणतात. आता डोळ्याच्या पाठीमागं जर सूज आली तर डोळे काय लागतात, माणसाचे बाहेर आल्यासारखे वाटतात, डोळे बाहेर आल्यासारखे दिसतात, त्याला म्हणलं जातं एक्झोपथॅलॅमस. तर ग्रेव्ह डिसीज म्हणजे हायपरथायरॉइडिझम, हे कशानं कॅरेक्टराईज होतो, इन्क्रीज मेटाबॉलिक रेट, एक्सेसिव्ह बॉडी हीट, स्वेटिंग आणि इन्क्रीज्ड हार्ट रेट. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचं इंडिकेशन असतं ते म्हणजे एक्झोपथॅलॅमस. हे एक्झोपथॅलॅमस असा दिसतो, डोळे एकदम फाटून बाहेर आल्यासारखे दिसतात बघा. कारण का, ह्या अँटीबॉडीजनं काय केलेलं असतं, ह्या डोळ्याच्या पाठीमागचा टिश्यूज इन्फ्लाम केलेला असतो, स्वेल केलेला असतो, त्यामुळे डोळे बाहेर आल्यासारखे दिसतात. ह्याला म्हणायचं ग्रेव्स डिसीज ऑर हायपरथायरॉइडिझम. शेवटचा डिसीज आहे तो म्हणजे गॉयटर. इट रिझल्ट्स ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ डायटरी आयोडीन. जर जेवणात तुमच्या आयोडीनचं प्रमाण कमी असेल तर गॉयटर होतो. आता युजली गॉयटरचं प्रमाण कमी झालेलं आहे, कारण डायटरी आयोडीनचं प्रमाण आपण वाढवलेलं आहे. आपण जे काय आयोडीन परचेस करतो त्यावर लिहिलेलं असतं आयोडायज्ड साल्ट, त्यामुळे आपल्या आयोडीनची शक्यतो आता डिफिशियन्सी होत नाही. इट इज कॅरेक्टराइज बाय हायपोथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझम असेल तर काय होईल ते आपल्याला माहिती आहे, मस्क्युलर विकनेस असतो, लिथार्जी असते, हार्ट रेट कमी असतो, बॉडी टेम्परेचर कमी असतं. हे सगळे इंडिकेशन तुम्हाला ग्वायटरमध्ये दिसतील. त्याचबरोबर ग्वायटर एक स्पेसिफिक काय होतं, तर आपल्याला थायरॉइड ग्लँडची साईज वाढते. हे का वाढते ते नीट लक्षात घ्या. थायरॉइड ग्लँडचं काम कमी झालेलं असतं, थायरॉइड ग्लँड व्यवस्थित काम करत नसते. काम करत नसते म्हणजे काय, लक्षात घ्या, रॉ मटेरियल काय, आयोडीन. जर आयोडीनच कमी असेल तर थायरॉइड हार्मोन बनणार कसे. आपण पाहिलं आहे हार्मोन बनताना आयोडीनचा किती मोठा रोल आहे. आयोडिनेशन ऑफ टायरोसिन व्हावं लागतं T3 T4 तयार होण्यासाठी. पहिल्यांदा MIT तयार होतात, DIT तयार होतात, MIT DIT फ्यूज होतात आणि त्यातून तुमचं T3 किंवा T4 बनतं. म्हणजे जर आयोडीनच नसेल तर T3 आणि T4 बनूच शकणार नाही.
तुमच्या जेवणातच आयोडीन नाही तर T3 T4 बनणार नाही. पण हायपोथॅलॅमस काय करेल, सेन्स करेल T3 T4 नाही, ते पिट्युटरीला सांगेल TSH तयार कर. TSH पिट्युटरी काय करेल, TSH तयार करेल, थायरॉइडला सोडेल. थायरॉइड काय करेल, TSH आले, काम करा. काम करा म्हणजे काय करणार आहे, पण आयोडीनच नसल्यामुळं हार्मोन तयार होणार नाहीत. पण हे कंटिन्युअस स्टिम्युलेशन होत राहिल्यामुळं काय होते, थायरॉइड ग्लँड जास्त प्रमाणात काम करायला लागते. लक्षात घ्या, थायरॉइड ग्लँड नुसतं आयोडीनचं कन्वर्जन, आयोडाईडचं कन्वर्जन आयोडीनमध्ये करत नाही, हे थायरोग्लोब्युलिन पण तयार करतं, बरोबर आहे, कोलॉइड पण तयार करतं, आणि हे प्रोसेस झालं कोलॉइड आतमध्ये पण घेतं. मग बऱ्याच वेळा काय होतं, हे कोलॉइड आतमध्ये घेत राहतं, असं कोलॉइड आतमध्ये घेतं की ज्यामध्ये प्रोसेस्ड थायरोग्लोब्युलिनच नाही, की ज्याच्यात हार्मोन तयारच झालेले नाहीत, कारण आयोडीनच नाही आहे. मग हे जास्त प्रमाणात कोलॉइड आता आत आल्यामुळं काय होईल, फॉलिक्युलर सेलची साईज वाढेल. फॉलिक्युलर सेलची साईज वाढली म्हणजे थायरॉइड ग्लँडची साईज वाढली, आणि त्यालाच आपण म्हणतो गॉयटर. तर गॉयटर कशामुळे होतो, डिफिशियन्सी ऑफ आयोडीन, इनॅबिलिटी ऑफ थायरॉइड ग्लँड टू प्रोड्यूस थायरॉइड हार्मोन्स. इट इज कॅरेक्टराइज बाय हायपोथायरॉइडिझम. इट इज इंडिकेटेड बाय स्वेलिंग ऑफ थायरॉइड ग्लँड. हे बघा, थायरॉइड ग्लँड स्वेल झालेली आहे, कारण का, हार्मोन तयार होत नाहीत, पण TSH सारखं स्टिम्युलेट करतं आहे, कोलॉइड आतमध्ये आलेला आहे, त्यामुळे फॉलिक्युलर सेलची साईज वाढली, आणि सहजिकच थायरॉइड ग्लँड स्वेल झालेली आहे. नंतर एक हार्मोन आपण पाहिलं होतं, कॅल्सिटोनिन. कॅल्सिटोनिन कुठला सेल्स तयार करतात, सी सेल्स, ज्याला आपण म्हणतो पॅराफॉलिक्युलर सेल्स, अशा सेल्स की ज्या लुमेनपर्यंत पोचत नव्हत्या. तर कॅल्सिटोनिनचा महत्त्वाचा रोल काय आहे, तर कॅल्शियम होमिओस्टॅसिसमध्ये. कॅल्सिटोनिन कधी रिलीज होत असतं, जेव्हा ब्लडमधल्या कॅल्शियम लेवल वाढतात. कॅल्सिटोनिन इज रिलीज्ड इन रिस्पॉन्स टू इन्क्रीज्ड ब्लड कॅल्शियम लेवल्स. ठीक आहे. मग आता हे कॅल्शियम कसं डिक्रीज करतं, तर बाय फॉलोइंग मेकॅनिझम. आपल्या बोनमध्ये दोन प्रकारच्या सेल असतात, ऑस्टिओब्लास्ट आणि ऑस्टिओक्लास्ट. ऑस्टिओब्लास्ट ज्या असतात ह्या नवीन सेल तयार करत असतात. ऑस्टिओक्लास्ट काय करत असतात, सेल किंवा बोनमधलं कॅल्शियम तोडत असतात आणि कॅल्शियम ब्लडमध्ये टाकत असतात. ऑस्टिओब्लास्ट उलट काम करत असतात, ब्लडमधलं कॅल्शियम घेत असतात आणि नवीन बोन तयार करत असतात, बोनमध्ये ॲड करत असतात कॅल्शियम. मग शरीरामध्ये तर कॅल्शियमचं लेवल वाढलेली आहे, मग ह्या कमी व्हायला पाहिजेत. ठीक आहे. मग एक दोन ठिकाणी कमी होईल. बॉडीमध्ये आपण कॅल्शियम एकतर डिपॉझिट करतो किंवा युरिनमध्ये रिलीज करतो. ठीक आहे. मग आता काय काय मेकॅनिझमने हे कॅल्शियम लेवल कमी करेल पाहूया आपण. इट इनिबिट्स ॲक्टिव्हिटी ऑफ ऑस्टिओक्लास्ट. आता ब्लडमध्ये जास्त प्रमाणात ऑक्सिजन येण्याचं रिझन दोन असतील. एक म्हणजे डायटरी कॅल्शियम, तुम्ही जास्त प्रमाणात कॅल्शियम खाताय, किंवा दुसरं म्हणजे काय, ऑस्टिओक्लास्ट ॲक्टिव्हिटी वाढलेली आहे. अशा बोन सेल्स की ज्या बोन्स तोडतायत आणि कॅल्शियम ब्लडमध्ये टाकतायत. मग हे हार्मोन काय करतं, ह्या ऑस्टिओक्लास्टची ॲक्टिव्हिटी इनिबिट करतं. ठीक आहे. त्यामुळे साहजिकच काय होईल, सर्क्युलेशनमध्ये जास्त कॅल्शियम राहणार नाही. दुसरं काय होईल, ऑस्टिओब्लास्टिक ॲक्टिव्हिटी वाढवतं, त्यामुळे जास्त प्रमाणात कॅल्शियम आता ब्लडमध्ये राहणार नाही, ते बोन्समध्ये जाऊन बसेल. ब्लडमधलं कॅल्शियम हे काढून बोनमध्ये टाकलं जातं. नंतर कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन जे काही इंटेस्टाईनमध्ये होतं ते कॅल्सिटोनिन काय करेल, कमी करेल. इट डिक्रीजेस कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन इन इंटेस्टाईन. आणि कॅल्शियम लॉस करेल, युरिनमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम रिलीज करेल. तर ब्लड कॅल्शियम लेवल वाढल्या की कॅल्सिटोनिन काय करतं, कॅल्सिटोनिन रिलीज होतं, पॅराफॉलिक्युलर सेल्स रिलीज करतात, ते काय करतं, ऑस्टिओक्लास्टची ॲक्टिव्हिटी कमी करतं, ऑस्टिओब्लास्टची ॲक्टिव्हिटी वाढवतं, म्हणजे बोनमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम घालायला लागतं, इंटेस्टाईनमधून कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन कमी करतं, आणि युरिनमधून कॅल्शियमचा लॉस वाढवतं. सहजिकच कॅल्सिटोनिन युजली कधी वापरतात, तर ऑस्टिओपोरोसिसमध्ये, म्हणजे म्हातारपणी जेव्हा हाडं ठिसूळ होतात तर तेव्हा कॅल्सिटोनिन वापरतात, कारण कॅल्सिटोनिन काय करतं, ऑस्टिओब्लास्टिक ॲक्टिव्हिटी वाढवतं, म्हणजे बोन्समध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढवतं आणि बोनचा ठिसूळपणा म्हणजे ऑस्टिओपोरोसिस कमी करतं. ठीक आहे. सो हिअर वी हॅव कम्प्लीटेड आवर थायरॉइड ग्लँड्स. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया पॅराथायरॉइड ग्लँड किंवा